ऊस आणि कांद्याच्या दरासंदर्भातली मी सूचना एवढीच करेल की साखर महाग झाली तर आपण नियंत्रण आणतो आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील ऊसाच्या शेतकऱ्याला मिळणारा फायदा त्या ठिकाणी मिळत नाही। तेच कांद्याच्या बाबतीमध्ये होण्याची शक्यता असते। त्यामुळे याच्यामध्ये सुवर्ण मध्य साधून ग्राहकांनाही चांगला दर देणं आणि त्या संदर्भामध्ये दरही नियंत्रणामध्ये राहणं आणि उत्पादकाला सुद्धा चांगला दर देणं या संदर्भातली व्यवस्था आपण निर्माण करू शकतो। मी कित्येक वेळा सभागृहामध्ये मागणी केलेली आहे की कोणतेही शेतीचं उत्पन्न एका रात्रीमध्ये वाढत नाही, कमी होत नाही, त्याच्यावर आपलं लक्ष असेल आणि त्या संदर्भातली यंत्रणा असेल तर निर्यात आयातीची धोरणं जरी ठरवली तर बऱ्याच वेळेला सबसिडी देण्याची वेळ आपल्यावर येणार नाही आणि काही पिकांच्या बाबतीमध्ये विशेषतः साखरेच्या बाबतीमध्ये केंद्राने ते करून दाखवलंय। इतर पिकांसंदर्भामध्ये सुद्धा तशा प्रकारचे आपण जर काही पावलं उचलली तर आपल्याला शेतकऱ्याच्या पाठीशी अजूनही भक्कमपणे उभं राहता येईल।